नुकतीच राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी सरकारी शाळा कोसळून 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आणि 32 विद्यार्थी जखमी झालेत। अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांची दुरावस्था पाहून राजस्थान राज्यातील झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे। शाळांची खस्ता हालत कोणापासून लपवलेली नाही, तेव्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व सरकारी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांचे 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि योग्य ती उपाययोजना करावी, याकरिता डॉक्टर अलीम पटेल यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतली। ऑफिसला आलो होतो, कारण असं की राजस्थान जिल्हा झालावाड पिपलोदी गावामध्ये जे शाळा होती, सरकारी शाळा, त्याची जे छत होती ते कोसळून पडली आणि दुर्दैवी त्याच्यात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 32 विद्यार्थी जे आहे ते घायल झालेले। अशी घटना अमरावती जिल्ह्यात होऊ नये त्याच्यासाठी आम्ही पूर्ण टीम आज कलेक्टर साहेबांशी भेटलो आणि पूर्ण जे सरकारी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा असो, महानगरपालिकेची शाळा असो, नगरपालिका आणि जे काही आपले सरकारी शाळा आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट याची डिमांड आम्ही आज ठेवलेली आहे की त्याच्यात एक इंडिपेंडेंट कमिटी नेमून एक प्रॉपर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही परिस्थिती आहे सरकारी शाळांची जिल्ह्यात ते आपण पूर्ण हे क्लिअर करावी आणि 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पेश करावा। याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत। अमरावती जिल्ह्यात अशी घटना होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावा आवश्यक आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे, याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे।